वसमत येथील पक्षकारांना नेहमी कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा सल्ला देऊन पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या विद्वान अभिवक्त्यांना कामापासून वेळ मिळत नसल्याने याचा विचार करून जीवनातील थोडा वेळ मैदानी खेळात जावा या उद्देशाने विद्वान अभियोक्तांचे क्रिकेट सामन्याचे आयोजन वसमत वकील संघामार्फत वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जोशी आणि ज्येष्ठ विद्वान अभियोग्यता यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद मैदान येथे 2 दिवसीय ॲडव्होकेट क्रिकेट लीग सीझन 3 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। या सामन्यात प्रथम पारितोषिक 21,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह यांच्यासह मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट क्रिकेटर, बेस्ट विकेट कीपर अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती। सदरील क्रिकेट लीगच्या सामन्यात नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, शेनगाव यांच्यासह विविध तालुक्यातील 20 वकील क्रिकेट संघांचा समावेश झाला होता। सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर हस्तेकर, न्यायाधीश ए.डी. पुंडलिक, श्रीमती पी नातू, न्यायाधीश एस.जे. चिवटे, के.व्ही. लुंगे यांच्या हस्ते करण्यात आले होते। दुसऱ्या दिवशीच्या अंतिम सामन्यात वकील संघ वसमतच्या वतीने बी संघाने परभणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघाला पराभूत करून प्रथम पारितोषिक 21,000 रुपये आणि सन्मान चिन्ह प्राप्त केले। हे मात्र विशेष तर दुसरे पारितोषिक 11,000 रुपये सन्मान चिन्ह परभणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघाने प्राप्त केले। तसेच सामन्यात समावेश असलेल्या वसमत येथील सी टीमने उल्लेखनीय कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता। विशेष म्हणजे वसमत वकील संघामार्फत मागील 2 वर्षापासून या सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहे। सामन्यात आलेल्या संघाची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती। सदरील 2 दिवसीय सामने यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे सचिव किरण कट्टेकर, शेख अय्याज, सौरभ लोळगे, विश्वास अन्वेकर, दीपक मुरंबेकर, यादव देलमाडे, कामरान अहमद, शेख मोहसिन गुंडले, नासिर सिद्दीकी, रंगनाथ देशमुखे, फैसल आलम, ऋषिकेश देशमुख आदींनी परिश्रम घेतले। ॲडव्होकेट प्रीमियर लीग सीझन 3 ये सामने 25 आणि 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते। सदर सामने हे 2 मैदानावर खेळविण्यात आले, ज्यामध्ये जिल्हा परिषद मैदान आणि बैरजी कॉलेजच्या ग्राउंडवर या 2 दिवसांमध्ये कंटिन्युअस मॅचेस खेळवण्यात आलेले आहेत। या मॅचेस सक्सेसफुल करण्यासाठी किंवा या मॅचेसला सर्वांचे योगदान ज्याप्रमाणे अपेक्षित होतं तसं वकील संघातर्फे सर्वांनी या मॅचेससाठी सहकार्य केलेलं असून विशेषतः न्यायाधीश लोकांनी सुद्धा 2 दिवसीय सामन्यासाठी त्यांची उपस्थिती दर्शवून या सामन्याची शोभा वाढवलेली आहे। निश्चितच वकील संघाचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी देखील आणि यावर्षी देखील वसमतच्या टीम पारितोषिक पटकावलेलं आहे। त्यामुळे मी वसमतच्या बी टीमचं सुद्धा माझ्या वतीने सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि याचप्रमाणे दरवर्षी या क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात येईल। या क्रिकेट सामन्यासाठी एकूण 18 टीमांचा सहभाग या ठिकाणी झाला होता। 20 टीमांचा सहभाग या ठिकाणी झाला होता आणि दोन्ही ग्राउंडवर या 2 दिवसामध्ये हे सामने पार पाडण्यात आलेले आहे। यामध्ये जे अंपायर्स वगैरे जे होते, अंपायर, स्कोरर, ते सुद्धा अगदी एक्सपर्ट लोक या ठिकाणी निवडण्यात आले होते आणि यापुढे असेच दरवर्षी वकील संघाच्या मार्फत हे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येतील। धन्यवाद। यांनी आता हे 3रं वर्ष आहे, मी हे 3रं मी आयोजन पाहतोय। इतकं सुव्यवस्थितपणे इतक्या टीम्स, म्हणजे ह्या वर्षी 20 टीम होत्या, मागच्या वर्षी 16 होत्या, त्याच्या मागच्या वर्षीच मी पाहिलं। हे 3 वर्ष सलग इतक्या व्यवस्थितपणे त्यांनी नियोजन केलेलं आहे। तालुका वकील संघाचे सगळे अध्यक्ष, सचिव, आमचे उपाध्यक्ष साहेब, आमचे तरुण आणि एकदम डायनॅमिक तेलगोटे साहेब यांनी जे काही योगदान दिलं, जे काही आम्हाला किंवा सगळ्या टीमला मार्गदर्शन केलं, हे खरंच वाखाणण्याजोगं आहे। एवढं नियोजन आणि इतकं सुनियोजन मी पाहिलेलं नाही। 15 मॅचेस झालेले आहेत आणि त्या 15 मॅचेसमध्ये जे आहे तर बऱ्याच यवतमाळची टीम होती, हिंगोली होती, नांदेड होती, परभणी होती, वाशिम होती, औंढा, शेनगाव आणि वसमत, या इतक्या वसमतच्या 4 टीमा होत्या। त्या वसमतच्या टीमामधून आता वसमतची टीम फार उत्कृष्ट एक झालेली आहे आणि अंतिम सामना वसमतच्या टीमने जिंकला, त्याबद्दल फारच मनाभावातून जे आहे तर त्या सर्वांचं अभिनंदन आणि एक आनंद होत आहे। आपल्या मातृभूमीच्या म्हणजे वसमत वासियांच्या याच्यामध्ये मानाचा तुरा जो आहे तो रोवण्यात आलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद।